हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आळस आलेल्या ब्लॉगमध्ये. तर कारण सकाळी सकाळी बघा इकडं मस्त असं आळस आलेला, उठायचं तर एवढा कंटाळा येतो मला थंडीमध्ये, काय सांगू. पण उठाय तर लागणार आहे ना. मी माझं पिल्लू किती क्यूट दिसतंय ना, बघा बरं. सेम सेम दिसतोय आम्ही दोघे. तर चला मस्त असं उठले आणि आंघोळ पण केली. बघा किती फास्ट काम आहे माझं. आंघोळ केली आणि असं मस्त मस्त गरम पाणी पिया महिने आणि एकटीच बसले. काय विचार करते मला पण नाही माहिती, पण करत होते मी काहीतरी विचार. मग मस्त असं विचार करत करत मी नाही का म्हटलं चला, काल मी थोडंसं बाहेर गेले होते, ते तुम्हाला जुन्या ब्लॉगवर बघाय भेटेल. तर तिकडून मी येता येता हे सामान घेऊन आले होते. ते चेक केलं ठीक आहे की नाही. माझं असं असतं, घरी आल्यावर चेक करते आणि नजर हातीन दुर्घटना घडली. तर मी दूध ठेवलं होतं, गेलं उतू रात्रीचं. आज स्वयंपाक काही करायचं नव्हता, कालचाच खूप सारा होता, आमटी भात हे बघा एवढा सारा स्वयंपाक होता. मग पुरण पण होतं, म्हटलं चला आता गरम गरम दूध पोळ्या बनवूया. मग मस्त असं घेतलं पोळ्या करायला आणि झाल्या पण पोळ्या. मस्त मस्त अशा पोळ्या करायला घेतल्या बघा. थोड्याशा फुटत होत्या काय माहिती. मग पोरीसाठी टिफिनला असं मस्त एक बेसनची पोळी 2 चपात्या बनवल्या. काय म्हटलं आता तिच्यासाठी एवढी छान आमटी आहे, बनवलं, तिला तयार केलं आणि बघू शकता तयार झाले. काय शोधत असते काय माहिती, देव जाणे. मग तिला शाळेत पाठवून दिलं. मी हॉस्पिटलमध्ये गेले तर मॅडमच ना आले होते, कारण की माझ्या पिशवीला थोडीशी सूज आहे. लवकर लग्न झाले की असं होतात, म्हणून प्लीज लवकर लग्न नाही करायचं. पहिल्याच्या काळात असंच करायचं, तर काय करणार. तर मला खूप त्रास होतोय नाही का, पिशवीला सूज आले, पिरियड्स येत नाही टायमाला, काही सांगायचं. मग घरी आले, मग आहुंसाठी असं गरमागरम बाजरीच्या भाकरी केल्या आणि त्यांना जेव्हा दिलं. आमटी आणि भाकरी चुरून खायला तुम्हाला एकच नंबर लागतो, तुम्हाला काय सांगू. मग ना इकडं दिलं मस्त मस्त बाजरीची भाकरी आणि हे भात पण होता कुकरमध्ये. म्हटलं खावा तुम्ही. आज मी झाले झोपायला, तर मला खूप त्रास होत होता नाही का. म्हटलं डॉक्टर पण नाही, म्हटलं संध्याकाळी जायचं आहे तर थोडंसं आराम करा, म्हणून झोपाय गेले. तर चला आजसाठी एवढंच.